गुलाबजाम म्हटलं की ते एकदम रसरशीत, मऊ लुसलुशीत, जराही तडा न गेलेले किंवा जराही न फुटलेले असे असले पाहिजेत. तुम्ही गुलाबजाम बनवताना जर ते आतून मऊ आणि रसरशीत न होता घट्ट होत असतील किंवा मग गुलाबजामला तडा जात असतील तर ही रेसिपी पूर्ण करून पहा. नक्कीच एकदम हलवाईसारखे गुलाबजाम तयार होतील. स्टेप बाय स्टेप फुल रेसिपी चॅनलला अपलोडेड आहे, तर ती नक्की चेक करा. तर इथे मी 300 ग्रॅम एकदम फ्रेश मावा घेतलेला आहे. तळहाताच्या मदतीने या माव्याची चांगली मसाज करून घ्यायची. जवळजवळ 5 ते 6 मिनिट या माव्याची मी चांगली मसाज करून घेतली. यातल्या सगळ्या गुठळ्या मी मोडून घेतल्या आणि वजनाने एकदम हलका हा मावा तयार झालेला आहे. आता इथे मी थोडं थोडं करून मैदा घातलेला आहे आणि मिक्स करून घेतलं. मला इथे पूर्णपणे जवळजवळ अर्धा कप मैदा लागलेला आहे. तुम्हाला कमी जास्त सुद्धा लागू शकतं. माव्यामध्ये जेवढा ओलावा असेल त्यानुसार मैदा लागेल. त्यानंतर मी इथे 3 चिमूट खायचा सोडा घातला. बेकिंग पावडर घालत असाल तर एक छोटा पाव चमचा बेकिंग सोडा घाला. बेकिंग सोडा घातल्यानंतर हा पुन्हा 6 ते 7 मिनिटसाठी गोळा मळून घ्यायचा. गुलाबजामला अजिबात तडा जायला नको, त्यामुळे चांगलं मऊसूत मळून घ्यायचं. 15 मिनिटसाठी भिजवून घ्यायचं आणि मग त्याचे तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठे गुलाबजाम तयार करायचे. मी मध्यम आकारात गुलाबजाम तयार करून घेणार आहे. आता तळण्यासाठी तेल एकदम हलकं गरम असलं पाहिजे, म्हणजे गुलाबजाम तेलात सोडताच एकदम हलके बुडबुडे येतील एवढंच तेल गरम असायला पाहिजे. जास्त गरम असेल तर हे गुलाबजाम वरून काळे पडतील आणि आतून कच्चे राहतील. मंद आचेवर सगळ्या बाजूने सारखा रंग येईपर्यंत हे तळून घ्यायचे आणि मग काढून घ्यायचे. त्यानंतर एका कढईमध्ये 2.5 कप साखर, 2 कप पाणी घालून थोडं हे उकळवून घ्यायचं आणि चिकट असा पाक तयार करून घ्यायचा. 1 तारी किंवा 2 तारी पाक तयार करायचा नाही. फक्त पाक हलका हाताला चिकट लागायला लागलं तेलासारखं की गॅस बंद करायची. त्यातच 1 छोटा चमचा वेलची पावडर, काही केसरचे धागे आणि 7 ते 8 लिंबाचे थेंब घालायचे, म्हणजे साखरेचे क्रिस्टल्स तयार होत नाही पाक थंड झाल्यावर. मिक्स करायचं आणि हे तळलेले गुलाबजाम गरम गरम पाकातच घालायचे. झाकण देऊन 3 ते 4 तासासाठी हे असेच मुरायला ठेवून द्यायचे. जराही तडा न गेलेले एकदम रसरशीत गुलाबजाम तयार झाले.